जय गुरु. जय गुरु. हं, ऐकू येत आहे का? उशीर हं, झाला जरा. हा, थोडा उशीर झाला. जय गुरु. हं, ठीक आहे. अजून 4 5 6 जण आले आले येत आहे. हं, हं. कुठला श्लोक सुरू होता आपला? 20 झालाय. 21. 21 सुरू होता ना? हा, ठीक आहे. हम्म. नाही, 20 हं, तर घ्या, परत थोडस राहिलंय, शेवटचं अर्धवट झालं काहीतरी. 20 अच्छा. हं, असं म्हणजे कुणाला वाटतंय का? तर नाही तर पुढे जाऊ. का झालं बहुतेक. झालंय बहुतेक हे आपला. हं, हा हा. हं. ठीक आहे, 21. एकवे 20च घ्या परत थोडं. तेच काही विचारायचंय कुणाला तरी. काय शंका आहे सांगा मला, मग मी ते स्पेसिफिक पॉइंट सांगतो. आणि दुसरी ओळ हवी होती. लंकमारा लंकमा रोह यश्याम हं, आणि श्याम्यश्च रावण. हा, ते ते इथं अन्वय बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हा. म म लंकाम लंकाम आर. आरोहयिष्यामः आणि च रावणम हरिष्यामः. असं. ते म्यूट करा हा, ज्यांचा आवाज येतोय त्यांनी. हा, हा. तर इथे इथं कळेल लंकाम आरोहयिष्यामः आणि च रावणम हनिष्यामः. म्हणजे लंकेवर आम्ही चढाई करू आणि रावणाला मारू, असं. बरोबर. ठीक आहे. हं, ठीक आहे. हे सगळं ना संस्कृत, म्हणजे तुमच्या हळूहळू आता लक्षात येत असेल की म, आपले जे म्हणजे स्तोत्र म्हणा, श्लोक म्हणा, किंवा हे वाल्मिकी रामायण वगैरे, आपल्याला ते दुर्बोध का वाटतात? दोन तीन गोष्टी आहेत. हं, की एक तर म्हणजे आपली शब्दसंपदा थोडी कमी असते, म्हणजे शब्दांचे अर्थ कळत नाही. पण त्यापेक्षाही जास्त मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे आपल्याला शब्द सुटे करता येत नाही संस्कृतमध्ये. आणि संस्कृत ही अशी एकच भाषा आहे की ज्याच्यामध्ये संधी, भरपूर संधी केला जातो. जिथं ध्वनिशास्त्रानुसार जिथे जिथे आवश्यक आहे तिथे संधी केला जातो, कारण संस्कृत ही फोनेटिक लँग्वेज आहे, नाही का? म्हणजे भाषा हम्म. ध्वनिशास्त्र. पण ते की जसं इंग्लिशमध्ये नाही आहे ऍक्च्युली, म्हणजे ती ध्वनी आणि लिहिणं आणि बोलणं यात त्याच्यात फरक असतो. पण संस्कृतमध्ये लिहिणं आणि बोलणं याच्यात फरक नसतो, जशी लिहिली जाते तशीच बोलली जाते. पण त्यामुळे होतं असं की ते आपल्याला वाचून ते शब्द संधी विग्रह कसा करायचा ते कळत नाही, आणि त्यामुळे मग ते सगळं, जसं आता तुम्ही म्हटलं लंका, रोहित, श्यामा, कुठला शब्द आहे बा, नाही का, असं मग गोंधळ होत जातो. तर हो हो ए- हो. हा, बरोबर. हा. आणि सगळ्या आपल्या रामरक्षा, सगळी स्तोत्र बित्र, यात हाच प्रॉब्लेम आहे नक्की. आपल्याला ते शब्द सुटी सुटी कशी करायची ते कळत नाहीये. ती एकदा ट्रिक कळली ना आपल्याला, ती संस्कृत विग्रह करता आला. विग्रह करता आला पाहिजे, मग हम्म. खूप सोपं आहे हम्म. संस्कृत. मग तो जो हम्म. बाऊ वाटतो ना संस्कृत म्हणजे, तो हम्म. वाटणार नाही तुम्हाला. तेच जमत नाही, विग्रहाचं अजून नीट जमत नाही. हो. हम्म. ठीक आहे. तर पण हे सवयी नाही होणार, म्हणजे असं काही हा, आज, होतंय. हा, आज शिकवलं की उद्या समज जमलं असं होणार नाही ते. नाही. जेवढ्या वेळ आपल्याला नवीन नवीन संस्कृतचे म्हणजे अ, वाक्य येतील, त्याचा आपण प्रॅक्टिस करू, तसतस ते हळूहळू आपली ती प्रगती होईल, असं. हम्म. पण बघा तुम्ही आता इथं हा श्लोक असतो आणि त्याचा अन्वय असतो. तर तुम्हाला अन्वय समजायला खूप सोपा जातो. एका दुसरा शब्द अडला तर तो शब्दाचा अर्थ कळला की अन्वयाचा अर्थ कळतो, नाही का? हो पण हो. श्लोकामध्ये काही कळतच नाही. आता काय, एखाद्या कोड्यासारखं वाटतं बऱ्याचदा श्लोक म्हणजे. असं. ठीक नाही, आहे.
हा हळूहळू येईल ते. हा नाही हळूहळू नाही येईल म्हणजे ते. तेच म्हणजे येणार ते हळूहळू येणार. ते कोडं म्हणजे त्या कोड्याचा जे मुख्य गुरुकिल्ली आहे ती संधी विग्रह म्हणजे शब्द सुटे हम्म. करणं. आणि दुसरं शब्दांचा क्रम आपल्याला जे कर्ता कर्म क्रियापद हा हे जो एक क्रम आहे आपल्या डोक्यात बसलेला हम्म. त्या हम्म. त्याच्याशी जर सांगड घालता आली तो क्रम ऍडजस्ट करता आला तर संस्कृत ही सोपी आहे एकदम. मग काही फार त्याचा बाऊ करायची गरज राहत नाही. कधी काय होतं, नवीन शब्द आला की तो शब्द आहे का तो फोडायचा आहे का नाही फोडायचा आहे हा असंही काहीतरी वाटायला लागतं. बरोबर ते नवीन असलं किंवा म्हणजे म्हणजे हा हा. बरोबर. म्हणजे ते त्याच्यात दोन शाळेमध्ये आहेत जेव्हा का तो एकच शब्द. हा. बोला बोला. शाळेमध्ये जेव्हा लहान वयात शिकतात ना मुलं, तर त्यावेळेला त्यांना कसं होत असेल? कारण त्यांना तर अनुभवाने शब्दांचा भरणा तसाही आमच्यापेक्षा कमीच असेल, नाही का? नाही नाही. नाही, लहान मुलांची शब्द संपत्ती भयंकर असते बरं का. हम्म. बरं, ते असो असो, बोला नाही नाही सर बोला. नाही नाही मोरेश्वर म्हणतात ते बरोबर आहे की दोन हा. गोष्टी. लहान मुलांची हा. शब्दसंपत्ती खूप छान असते. पण ग्र त्यांचं म्हणजे संधी विग्रह हे जो प्रकार आहे ना या बाबतीत ते थोडे कमी असतात. पण पण तरीही काय माहितीये का तुम्ही बऱ्याचदा बघाल की लहान मुलं म्हणजे जरी त्यांना नियम संधी विग्रहाचे नियम जरी माहिती नसले ना तरी ते पटापट सोडवू शकतात. तर म्हणजे ती त्याला म्हणजे इंट्युशन नाही. हा हम्म. नियम नियम माहिती असण्याची गरज ऍक्च्युअली संधी सोडायला पण म्हणजे एक एक वेळ अशी येईल तुम्हाला की नियम माहिती नसेल पण तुम्हाला संधी सोडवता येईल सवयीने. हम्म. तसं हम्म. नाही का तसं. कारण संधी नियम हे माझ्या दृष्टीने तरी ध्वनिशास्त्राचे म्हणजे ज्याला आपण नॅचरल लॉज म्हणतोच ना तसे आहेत ते. म्हणजे असं काही त्यात नियम म्हणजे काय तसंच होणार. पाणी वरनं टाकलं की ते खालीच पडणार. अ अधिक उ हा ओच होणार नाही का. म्हणजे इतके साधे नियम आहेत ते संधीचे. आपण नियम म्हटलं की आपल्याला एकदम तो बाऊ वाटतो पण तो ऍक्च्युअली नियम नाहीये. तो जसं पाणी टाकलं की ते खालीच पडतं नाही का. हे उष्णता ही नेहमी वरतीच जाते असे जे सर्वसाधारण फिजिक्सचे नियम आहेत तसाच ध्वनिशास्त्राचे नियम आहेत हे. अधिक उ बरोबर ओ. लॉजिकल. अगदी लॉजिकल. अधिक ई बरोबर ए वगैरे वगैरे नाही का असं. तर ते आणि लॉजिक लहान मुलं अनेक भाषा खूप लवकर पिकअप खूप करतात. लवकर म्हणजे नाही आमच्या पण शेजारी पाच हा 5 वर्षाची मुलगी जवळजवळ 6-7 भाषा बोलते ती. नाही फक्त म्हणजे हो. पुन्हा एकदा मी सांगतो की संस्कृत भाषा आणि इतर भाषांमध्ये हा फरक आहे. इतर भाषांमध्ये शब्दसंपत्ती झाली आणि थोडंसं ग्रामर म्हणजे थोडंसं की संस्कृतमध्ये सगळं शब्दांचे क्रम बदलतात वाक्यामध्ये. नंतर मुख्य म्हणजे हम्म. हम्म. संधीमुळे तो एकच शब्द आहे की त्याचे तोडायचे तोडून 3 शब्द करायचे कुठे तोडायचे तो गोंधळ जो होतो ना. पण त्याला माझं उत्तर असं आहे की लहानपणी जर आता इथं बघा म्हणजे उदाहरण मी देतो कृतोत्साह हम्म. हा इथं शब्द आहे. हम्म. आता इथं हम्म. हा कृतोत्साह शब्द एखाद्याला वाटेल हा कुठला शब्द याचा काय अर्थ. हा हम्म. तोत्साह. पण ज्याला कृत हा हम्म. शब्द हम्म. माहिती आहे आणि उत्साह हम्म. हा हा शब्द माहिती आहे त्याला सांगावं हम्म. लागत नाही की ही संधी आहे म्हणून. हम्म. हम्म. नाही का. प्रवेश टू मपी. हम्म. जर मला अपी हा शब्द हम्म. मला खूप वेळा प्रॅक्टिस असेल तर मी अपी शब्द कुठेही मपी मपी वगैरे वगैरे असं आलं की मी लगेच तो असं. अपी बाजूला हा. करणार असं नाही का. हा. तर ते हो. असं सहज होणार ते म्हणजे आपोआप जसं जसं आपलं पुढे पुढे आपण जात जाऊ ना तसं हे प्रॅक्टिस. सहज हा. होत जाणार प्रॅक्टिसने होत जाणार आहे. नाही का. आता जसं तुम्हाला माहिती आहे हम्म. समर्थाश्च पूर्वी तुम्हाला हे श आणि च हे कसं काय कोडं समजत नसे. पण आता ते संधी तुम्ही आता समर्थ हा विसर्गाचा श होतो हे कळायला लागलंय नाही का हम्म. असं तसं. हो. हो. किंवा ते रामो राज म्हणे तो ओकार म्हणजे हा खरा ओ. विसर्ग हा. असतो हे कळायला लागलंय हा. आता तसं. हं, असं. हो. ठीक आहे. तर हा वाचेल कोण 21वा श्लोक वाचा कोणी. मोरेश्वर वाचतायत का? हो असतो. इमे शूराः समर्थाश्च सर्वे नो हरियुथपाः त्वता प्रियार्थ त्वता ह्याच्यासाठी भावाला हाक मार. त्वता प्रियार्थ
कृतोत्साह प्रविष्टुमपि पावकम. हा, तर इथं त्वत्प्रियार्थम असं येते. त्वत्प्रियार्थम. हा त्वत्प्रियार्थम. हा, त्वत् त्वत्. त्वत आहे, पण त्याला पण पुढच्या शब्दाला पण त ला प्र लावलाय ना. नाही नाही नाही. तला म्हणजे प्रमाणे पुस्तकात तरी तसंच लिहिलं होतं. नाही, काय लिहिलंय इथे कसं पुस्तकात? ते अ, तसंच आहे, पुस्तकात तसंच आहे. असंच आहे. त्वत हा माझ्या लिहिण्यात त्वत्प्रियार्थम तसंच त्वत्प्रियार्थ. दिसतंय. हा त्वत्प्रियार्थम त्वत्प्रियार्थम. असंच आहे ना. हो हो, बर. त्वत्प्रियार्थम कुतोत्साह हो, असंच आहे. मी प्रवेष्टुमपि लिहिताना चुकीचं पावकम. लिहिलं. मी लिहिताना ओके, चुकीचं लिहिलं. हं, ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. तर आता याचा अन्वय वाचा. इमे सर्वे हरियुथपाः शूराः हं, समर्थाः हं, सन्ति च हं. त्वत्प्रियार्थम पावकम प्रवेष्टुम. पुढे दिसत नाहीये. अपि 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 कृतोत्साह अपि हा, कुतोत्साह कृतोत्साह. कृतोत्स में हा, कृतः अधिक उत्साह, हं, समर्थाश्च म्हणजे समर्थ अधिक च, समर्थ अधिक च म्हणजे सक्षम. इमे हं, म्हणजे हे, हं, शूराः म्हणजे शूर, हरियुथपा म्हणजे आपण काल बोललो तसं हम्म वानरांचा हम्म सेनानायक. हम्म. त्वत प्रियार्थ, त्वत प्रिय अर्थ असं मला वाटतं. असं त्याचा विग्रह होत असेल. त्वत प्रिय अधिक अर्थ. प्रियार्थम हा. आता मी आणि सांगतो अर्थम तुम्ही. पावकम म्हणतो ना म्हणजे आपण. अग्नी. आता एक एक पावकम एक म्हणजे अग्नी. हा, एक एक सांगतो मी. तर इमे सर्वे म्हणजे हे सगळे. हा, हे सर्वे किंवा हे सगळे. हा, हा, वानर सेना नायक किंवा वानर नेते, बहुवचन आहे, युथपाह. हा, शूराः समर्थाः. शूर आणि समर्थ हे सगळे शूराः समर्थाः हरियुथपा हे सगळी बहुवचन आहेत. हा, अकारांत शब्दाची. आणि संती आहेत हे अध्यारूत आहे. हा. हम्म. च आणि त्वत प्रियार्थम. आता तुम्हाला त्वत आणि मत याचा शब्द हा, त्वत म्हणजे तुझ्या, मत म्हणजे माझ्या, बरोबर. माझ्या मतकर्म हो गीतेमध्ये जसं मतकर्म परमो भव. मतकर्म हो म्हणजे हो, माझ्यासाठी केलेलं. माझ्या हा. त्वत्कर्म म्हणजे तुझ्यासाठी. हा, असं. तर त्वत प्रियार्थम म्हणजे तुझे प्रिय करण्यासाठी, असं. प्रिया अर्थम म्हणजे काय आपण बघितलं होतं की पूर्वी, की एखाद्या शब्दाचा प्रियार्थम म्हणजे किंवा किमर्थम कशासाठी, नाही का. तसंच हम्म प्रियार्थम म्हणजे प्रिय करण्यासाठी. हा, किंवा प्रिय. आता इथे प्रियार्थींचा अर्थ दोन्ही होतो, प्रिय करण्यासाठी किंवा तुझ्या प्रेमासाठी, असं. हा, तर त्वत्प्रियार्थम म्हणजे प्रेमासाठी पण होऊ शकतो. हा, प्रिय अधिक अर्थम तुला. म्हणजे जसं आपण की एखादी गोष्ट समोरच्याला आवडत असेल तर तुझ्या आवडीसाठी असं पण म्हणता येईल. त्वत्प्रियार्थ म्हणजे तुझ्या आवडीसाठी. पावकम म्हणजे अग्नी, द्वितीया. प्रवेश तर तुम प्रत्यय लागलाय. प्रविश या धातूला तुम प्रत्यय लागलाय, तो प्रविश तुम. पण ते श श असल्यामुळे तो पोटफोड्या श झाला आणि तुमचा टुम झालाय. प्रवेश तुम. हा, अपि सुद्धा. हा, आता कृतोत्साह म्हणजे प्रयोग करण्यासाठी सुद्धा उत्साहकृत उत्सुक. किंवा उत्सुक आहेत, हम्म असं. जसं आपण भग्नोत्साह. भग्नोत्साह म्हणजे काय? किंवा हतोत्साह असा शब्द मराठीत पण वापरतो. हतोत्साह म्हणजे ज्यांचा हम्म उत्साह मेलेला आहे ते हतोत्साह, नाही का. ज्यांचा हम्म उत्साह वाढलेला आहे ते कृतोत्साह, असं. हं? हम्म. असं. तर उत्सुक आता आहेत किंवा प्रवेश टुम अपि हा शब्द आहे ना, प्रवेश शब्दाला टुम हा प्रत्यय लागला म्हणालात ना. तर तर हं, टुम लावायचं हे का प्रयोजन काय होतं? नुसता प्रवेश हा शब्द पण आहे ना संस्कृतमध्ये. ते प्रवेश आणि अपि असा शब्द एकत्र झाला नसता.
नाही, आपल्याला त्यांना वाल्मिकी ऋषींना अर्थ काय अपेक्षित आहे की अग्नीत प्रवेश करण्यासाठी, जसं पठितुम हा. वाचण्यासाठी, लिखितुम अच्छा लिहिण्यासाठी, गंतुम अच्छा अच्छा. ओके ओके जाण्यासाठी, ओके ओके. तसं बरं प्रवेशतुम बरं बरं. प्रवेशण्यासाठी, असं करण्यासाठी ओके नको ओके म्हणा ओके पण. ओके. हा, इथे बरं ऍक्च्युली बरं बरं. प्रवेशण्यासाठी केलं ना हे जास्त बरोबर होईल माझ्या दृष्टीने. प्रवेश करणं हे उगीच गोंधळ होतो यांनी. प्रवेशासाठी असं. हा. बरं बरं बरं. ओके, थँक्यू. असं. ठीक आहे. बरोबर. तर पुढचं कोण वाचेल? अलेक्सा, स्विच ऑन बेडरूम लाईट. हा, पुढचं कोण 22 वाचेल? करा सर. 22वा दाखवा. 22वा करायचा आहे ना? अरे हो. स्लाइड. हा. हा हा, वाचा. 22वा कोण वाचतंय? हा, वाचा. सेतुर्बद्धः समुद्रे च यावल्लङ्का समीपतः सर्वं तीर्णं च मे सैन्यं जितमित्युपधारय. हम्म. आता सेतुर्बद्धः म्हणजे सेतूवर बांधलेला का? हम्म. समुद्रे च यावल्लङ्का समीपतः. लंका समीपतः कळलं, यावत असणार आहे का? हम्म. याव. बरोबर. आणि सर्वं तीर्णं च मे सैन्यं जितमित्युपधारय म्हणजे जितम इति हम्म. उपधारय. हम्म. आता खालचं अन्वय वाचा. लंका समीपतः समुद्रे यावत् सेतुः बद्धः मे सर्वं सैन्यं तीर्णं जितम इति उपधारय. हम्म. म्हणजे लंकेजवळच्या समुद्रावर जोपर्यंत सेतू म्हणजे पूल बांधला की माझे सर्व सैन्य पार करून युद्ध जिंकलेच असे जिंकले असं समज. उपधारय हा धातू आहे ना? हा, धारय हा मूळ क्रियापद. धातू. ध्रुव धरती हा धातू आहे. क्रियापद. हा, उपस क्रियापद. हे लागलं. हा, हा. हे क्रियापद आहे. आता इथं जरा सांगतो मी. लंका समीपतः म्हणजे लंकेच्या जवळ असलेल्या. हा. हम्म. समीपतः. चार. समुद्रे. समुद्रे म्हणजे सप्तमी, समुद्रावर. समुद्रावर सप्तमी. हा, तर यावत हा शब्द, याचा अर्थ सहसा बहुतेक वेळा जोपर्यंत. जोपर्यंत होतो. पण इथे हा. इथे त्याचा खरा अर्थ आहे एकदा का, किंवा बांधला की. हा. एकदा की बांधला. हा. हा. आता सेतू बद्ध. सेतू हा. प्रथम आहे ही सेतूची. हा. गुरुहू सारखं. बद्ध हा, ही बध्नाती त्या धातूचं धातू त्याच. साधित आहे. हा. त्याचं हा धातू साधित धातू आहे, बद्ध साधित. हा. हा. गतः. हा, गतः हा. तसं बद्ध. हा. जसं बांधलेला. बांध हा. हा, बांधला. बांधला. बांधलेला नाही, बांधला. जसं बुध. हम्म. बुध धातूचं बुद्ध हा. लोकांना वाटतं बुद्ध हे नाव कसं आलं होतं. बुद्ध हे नाव ऍक्च्युअली धातू साधित आहे, बुध धातूचं. बुद्धा म्हणजे ज्याला बोध झाला आहे. हा, म्हणजे बोध झाला म्हणजे बुद्ध असं. हा, बोध झाला. बद्ध म्हणजे बांधल्या गेला असं, किंवा असं तर गतः कर्मणी प्रयोग. म्हणतो म्हणजे गेला तसं. हा, हा. तसं. तर सेतू बांधल्या गेला किंवा सेतू बांधला की की मे. बांधला की तर मे की मे म्हणजे काय? माझे. हा. कुठला विभक्ती आहे मे? अं, षष्ठी अस्मच्ची. हा. हा, षष्ठी. अस्मच्ची षष्ठी माझी. अस्मच्ची शक्ती. हा, मह्यम में. मह्यम्मे माझे. हा, मह्यम म्हणजे माझ्याच. हा. माझे सगळं सैन्य. आता तीर्णम. तीर्णम हे सुद्धा ना सैन्य. तीर्ण हे सुद्धा काय आहे? तीर्ण म्हणजे
तीर मारण्याच्या ह्याच्यावर युद्धाचा नाही ते नाही संस्कृत पोहून जाणे किंवा पार करणं. नाही 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 तीर. हा तर ते तरती धातू जो आहे ना, हा तरती, हा तर त्याचं धातू साधित आहे पार करणे. तीर्णम. हा, तर तीर्ण हम्म. म्हणजे उत्तीर्ण. आपण आता उत्तीर्ण शब्द वापरतो, हो उत्तीर्ण. हो हा, की मी हो. चौथी उत्तीर्ण झालो, चौथी परीक्षा ते उत्तीर्ण झालो. उपसर्ग लागलाय का त्याला? हा, तीर्ण नाही. या शब्दाला आता गंमत बघा इथं. तीर्ण हा शब्द तरती पासून तर म्हणजे पार करणे. हा, तरती. हा हा, तरती म्हणजे पार करतो. हा, किंवा हा ओलांडतो किंवा पार करतो. हा, त्याला तरणे म्हणतात. हो हो. हा, तरुण जातो आपण म्हणतो ना. तरून जातो, हम्म. पार करतो. हिंदीमध्ये याला तैरता है असं. हा, हा हा असं ऍक्च्युली पोहण्याशी तैरण्याचा किंवा संबंध नाहीये, पण पोहताना आपण तरतो, पोहून जातो म्हणजे काय, या काठावरून त्या काठावर आपण पार करतो, म्हणून त्याला हो तैरता है वगैरे म्हणतात किंवा तरती असं म्हणतात. हो. हम्म. हा, हा पण त्या हा. तर धातूपासून त्याचा धातू साधित आहे तीर्ण. हम्म. हम्म. त्या तीर्ण म्हणजे पार केलं. पण नुसतं एका काठावरून दुसरं पार करणं तर ते झालं तीर्ण. पण मी जेव्हा हा पार करताना जेव्हा थोडा वरती चढतो, तेव्हा त्याला म्हणतो आपण हा उत्तीर्ण. हा आणि अवतीर्ण याच्या उलट काय, विरोधी हा. काय, अवतीर्ण. अवतीर्ण म्हणजे काय, प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले म्हणजे खाली येतात, ते वरतून खाली येतात ना, हा. म्हणून त्याला अवतीर्ण म्हणतात. हा, उत्तीर्ण म्हणजे वरती जातात, अशी गंमत आहे. हम्म. समजलं? हम्म. हम्म. तर तीर्ण म्हणजे इथं अर्थ असा होईल की एकदा का, यावत म्हणजे आपण एकदा का म्हटलं, एकदा का लंकेजवळच्या हम्म. समुद्रावर सेतू बांधला हम्म. की हम्म. माझं सर्व सैन्य हा तरलं. हा, हम्म. तीर्ण म्हणजे तरलं असं म्हणूया आपण, आणि युद्ध जिंकलं असं समज. हम्म. हम्म. जितम हे परत जी जयती या धातूचं धातू साधित आहे परत. हा, जितम मया असं म्हणतात ना, जितम मया. हा हा, तर तसं जिथं आता आपण पराजित म्हणजे हा शब्द आहे. जित म्हणजे जिंकलेला, नाही का. हा असं जित म्हणजे हा. जिंकलं. हा, पराजित म्हणजे पराभव केला, म्हणजे असं या अर्थाने. पराभव. हा हा, तर त्या हा जित या शब्दाला उपसर्ग लागून पराजित. तर संस्कृत मध्ये ना आपण, तुम्ही जेव्हा प्रारंभामध्ये, हे म्यूट करा हा, आवाज येत आहेत बऱ्याच जणांचे, अनम्यूट आहेत. हा, त्यांना बोलायचं नाही, त्यांनी म्यूट करा. हम्म. तर अं, हा, तर धातू साधित या शब्दात म्हणजे या, आपल्याला वाटतं हे काय नुसतं आपलं क्रियापदाचं काहीतरी एक रूप केलं, पण त्याच्यामध्ये किती शक्ती आहे, पॉवर आहे, ते तुमच्या लक्षात येत असेल. एकेका वाक्यात तीर्णम, जितम, कृतहा बद्धहा वगैरे म्हणजे 3-4 धातू साधित असतात, नाही का. पण आपल्याला ते लक्षातही हम्म. येत नाही की धातू साधित आहे आणि त्याचा मूळ धातू काय आहे. असं. हम्म. तर की जसं म्हणजे, तो थोडक्यात आता याचा पूर्ण अर्थ मी असा सांगतो. लंकेजवळच्या समुद्रावर एकदा का सेतू बांधला की माझं हम्म. सर्व सैन्य तरलं आणि जिंकलं असंच समज, असं तो म्हणतो. हम्म. समजलं? आलं लक्षात अर्थ? हो तर किती उपधारय म्हणजे असे समज, असा अर्थ आहे का? हा, आता हम्म. नुसतं किती? धारय, ऐका ऐका, नुसतं धारय म्हणजे काय, धारण कर. मालाम धारय, धारण. माळा धारण कर. हम्म. हा, नाही का, असं. धनुष्यम हा. धारय म्हणजे धनुष्य धारण कर. हा, पण आता हम्म. या इथं गंमत आहे उपसर्गाची. उपसर्ग, उप या शब्द म्हणजे उपसर्गामध्ये उप हा शब्द आहेच, पण ते जाऊ द्या. हा, उप म्हणजे मी नेहमी सांगतो ना, उप म्हणजे जवळ येतं. हा, तर हा. उपधारय म्हणजे जिंकले, हे म्हणजे थोडक्यात काबीज केलेले आपण ज्याला म्हणतो ना, तसं. मग म्हणजे तू लंका हा. काबीज केली असंच समज. असं म्हणजे, किंवा सॉरी हा. सॉरी उपधारय म्हणजे असं तू समज, असं तू धरून चाल, जसं आपण समज. म्हणतो ना, हा धरून चाल हम्म. म्हणतो ना आपण. उपधारय म्हणजे हा. असं तू धरच, म्हणजे आता मनाशी. हा, असं. तर उपधारय म्हणजे धरून चाल, असं. असं. तर उप अच्छा. म्हणजे म्हणजे मग आता काही, आता जवळ आलं, आता काही विचार करायची गोष्ट नाही. उपधारय म्हणजे तू जवळ हम्म. धारण कर, अगदी तुझ्या मनाशी हा. ठुणगाट बांध, अगदी नक्की हा समज. हा. असं. नक्की समज. असं.
जाण समजलं? म्हणून त्यांनी शब्दार्थात दिलंय उपधारय म्हणजे हो जाण किंवा समजून घे. गीतेत पण हा शब्द बऱ्याचदा आलाय ना. हो 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 हम्म. बरोबर. एखादं वाक्य श्लोक समजून म्हणून दाखवा बरं गीतेतला हा असलेला. लक्षात येत नाही पण सांगेन मी. हा बऱ्याच मलाही ठिकाणी आली उपधारय म्हणून. मलाही आठवतोय पण असं पूर्ण वाक्य नाही बोलता आता येते मला. हा. अर्जुनाला कृष्ण सांगतो की असं समज असं जाण असं. हो हे बरोबर. बऱ्याच ठिकाणी याचं सांगितलेलं. हो ठीक आहे पुढे बघूया. हा हा कोण वाचेल? तुम्ही वाचा माधुरीताई. हा एक मिनिट. त्वं तु बुद्धिमतां श्रेष्ठः सर्वशास्त्रार्थको विदः मद्वैधै सचिवै सार्धमरी जेतुमिहार्हसि. थोड्याशा मी अर्हसि. जरा दुरुस्त्या करतो तुम्ही म्हटलेल्यामध्ये. हा हा त्वं तु बुद्धिमतां श्रेष्ठ असं म्हणायचं. श्रेष्ठ हा नाही म्हणायचं. हा त्वं तु कारण काय हा हा विसर्ग श्लोकाच्या मध्ये आलेला आहे असं. त्वं तु बुद्धिमतां श्रेष्ठ सर्वशास्त्रार्थ कोविदः मद्विधै मद्विधै सचिवै हा सार्धमरीम सार्धमरीम री वरती अनुस्वार आहे तो जरा दिसत नाहीये पण आहे तो. अच्छा दिसत सार्धमरीम नाही. हा हा जेतुम इहार्हसि जेतुम इहार्हसि. आता अर्हसि. हा अर्हसि. अर्हसी. आता याचा अन्वय वाचा तुम्ही. शब्द कसे तोडलेत बघा आणि अन्वय वाचा. त्वं तु बुद्धिमतां श्रेष्ठः हम्म सर्वशास्त्रार्थकोविदः हम्म असि म्हणजे हम्म असी हे धरलेले तिथे आलो. अध्यार्थ आहे. प्लस विधेयी. हा मद्विधई झालं त्याचं. मद प्लस विधई हम्म मद्विधई हम्म सचिवई सार्ध अरी जेतुम. सार्धम सार्धम. सार्धम अरी. अरी अरिम सगळ्यावर अनुस्वार आहे. अरिम पण आहे का? शत्रू. सार्धम अरिम शत्रू. हा जेतुम. हम्म हा हा शत्रू. शत्रू बरोबर अरी असा अर्थ म्हणजे आहे ना. शत्रूचे. हम्म इहम इह अहरसी हे अर्हसि. अर्हसी उच्चारच करते. अर्हसी. इथं अर्हसी. आहे ना अर्हसि. तुम्ही मराठी येथे फॉर्म वगैरे भरताना अर्हता शैक्षणिक अर्हता हा शब्द ऐकला हा असेल. त्यातला अर्हसी अर्हता म्हणजे काय? पात्रता नाही का? योग्यता हा पात्रता. शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता. हा तर अर्हसी हम्म. म्हणजे पात्र आहेस असं. हम्म, हा हम्म. तू कर्तुम तू अर्हसि तर आहे ना आपल्याला. तू तर ठीक आहे. तू म्हणजे तू तर बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ हम्म, सर्व शास्त्रांचा अर्थ जाणण्यात प्रवीण आहेस. हम्म, माझ्यासारख्या सचिवासी तू तेथे शत्रूला जिंकण्यास पात्र आहेस. सर्व शास्त्रार्थ कोविद सर्व हम्म, शास्त्रांचा अर्थ जाणण्यात प्रवीण हम्म, आहेस असे म्हणजे आहे. आणि हम्म. मद्विधई म्हणजे माझ्यासारख्या सचिवासह सार्थ म्हणजे सचिवासह असं म्हणायचंय का? तू येथे शत्रूला जिंकण्यास पात्र आहे. पण आता सार्थ अरी सार्थ सार्धम हे नाही येते बरोबर. सार्धम. तुम्हाला मी तृतीय सांगितलं होतं ना सार्धम साकम तृतीया सह लागते. हे या तिन्हीयाला तृतीयेची अपेक्षा असते बरोबर. तृतीय. तिन्हीयाचा अर्थ एकच आहे सार्धम साकम सहम आणि सममला पण तृतीयेची अपेक्षा असते पण तो जाऊ दे त्याचा अर्थ थोडा वेगळा आहे. आत्ता तर वेगळे. हा तर आता त्वम तू तर तू म्हणजे तर हा आता बुद्धिमताम. बुद्धिमताम तुमचा शब्द झालेला म्हणजे नाहीये पण त्याचा मूळ शब्द हा आहे बुद्धिमत. हा शक्तिमत बुद्धिमत बलवत हा हे सगळे तकारांत शब्द आहेत. हा आणि याचं प्रथमावते बुद्धिमान मतिमान बलवान. पण याची षष्टी होते बुद्धिमताम. हा जसं आपण रामरक्षित म्हणतो ना बुद्धिमतां देश. बुद्धिमताम वरिष्ठम. वेद. बुद्धिमताम वरिष्ठम म्हणजे काय? मध्ये. बुद्धिमतात बुद्धिमानांमध्ये तू श्रेष्ठ आहेस असं. बुद्धिमंतांमध्ये किंवा बुद्धिमानांमध्ये तू श्रेष्ठ आहेस.
का आणि सर्व शास्त्र अर्थ कोविदा. आता सर्व म्हणजे सगळी, शास्त्र म्हणजे शास्त्र, अर्थ अर्थ कोविदा म्हणजे काय? अर्थ जाणण्यात प्रवीण. एखादा शब्द, आता तुम्ही संस्कृत सध्या परिचय, तुम्ही कोविद व्हाल म्हणजे काय व्हाल? तुम्ही त्याचं संस्कृत जाणण्यात प्रवीण व्हाल असं. हा, तर म्हणून ती कोविद ही कोविदचं प्रमाणपत्र दिलं जाईल तुम्हाला असं. तर कोविद म्हणजे जाणण्यात म्हणजे काही करण्यात प्रवीणता आली की त्याला कोविद म्हटलं जातं असं. तर सर्व शास्त्रार्थ, हा, सर्व शास्त्रार्थ कोविदा म्हणजे की तू तर बुद्धिमतांमध्ये श्रेष्ठ. म्हणजे हे कोण सांगतोय कोणाला? सुग्रीव सांगतायत. सुग्रीव सांगतोय रामाला. हा, सुग्रीव सांगतोय की तू तर एवढा ग्रेट आहेस, म्हणजे सगळ्या बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ आहे, सगळ्या शास्त्र तू जाणतोस, त्याचा अर्थही जाणतोस असं. आणि मत विधही, मत म्हणजे जसं आहे मत विधही, तू म्हणजे अच्छा. विधई हेच नाही ना, म्हणजे सारख्या असं करताना विधई असं आपण म्हणतो. हा, नानाविध म्हणजे अनेक विध असं म्हणतो ना आपण. तसं मदविधई ही, आता विधई ही हे परत सचिव हे तृतीयेत गेलं, कारण मदविधई ही हे सचिवाचं विशेषण आहे. हो, सार्धमच. हा, आणि सार्धम असल्यामुळे सचिव या शब्दाची तृतीया गेली. हा, म्हणजे माझ्यासारख्या सचिवासह. तर इथे सचिव या शब्दाचा अर्थ कोणी कोणी मित्र पण करू शकतात, कोणीतरी म्हणजे हितकर्ता करू शकतात, किंवा मदतनीस या अर्थाने पण होऊ शकतो अर्थ, पण आपण सचिवच म्हणूया. सचिवाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, त्यामुळे कोणी मंत्री पण करतात जसं. तर आपण सचिवच ठेवूया. तर माझ्यासारख्या सचिवासह अरिम जेतुम. अरिम म्हणजे काय? शत्रू. त्याची विभक्ती काय? मूळ शब्द आणि विभक्ती काय? आणि द्वितीय हरिम शत्रूला. मूळ शब्द काय? अरी अरी अरे. हा, हा, पण मग तो कसा चालतो अरी? कवीप्रमाणे. बरोबर, कवी कवी कवया, कवीम कवी कवीन, तसं. हा, तर तसं. हा, तर अरिम जेतुम. आता नेहमी तुम्हाला माहिती असेल नेहमी की आता तुम प्रत्यय जेव्हा लागतो ना, तेव्हा नेहमी आधी द्वितीय लागतो. हा, पठितुम, पुस्तकम पठितुम, पुस्तक हे द्वितीय गेलं, पुस्तकम. हा, आधीच्या ह्याच्यात काय होतं, कुठलं तरी लंकाम प्रविष्टुम, नाही का, म्हणजे तसं लंकेत प्रवेश करण्यासाठी असं. हा, तसं अरिम जेतुम, तर इथे अरिम हा द्वितीयत गेला. शत्रूला, ला हा प्रत्यय मराठीत द्वितीयचा असतो, बरोबर. शत्रूला जिंकण्यासाठी. जेतुम हे परत मी तुम्हाला सांगितलं तसं जी जयतीचं हे तुम प्रत्यय आहे. जेतुम, जिंकण्यासाठी. आधी आपण धातुसारीत बघितलं होतं जी जयतीचं धातुसारीत ते जित होतं, हे आता जेतुम आलं, जिंकण्यासाठी. इह, इह म्हणजे येथे. म्हणजे आता ते जवळपास युद्धभूमी जवळ आलेत किंवा काहीतरी असावं. त्या युद्धभूमीत नाही मला वाटतं, ते अजून ऋष्यमुख पर्वतावरच होते. पण तिथं आता आपण म्हणजे इथं तू जिंकण्यास, शत्रूला जिंकण्यास पात्र आहे असं तो सुग्रीव त्याला सांगतोय. म्हणजे तू पण मोठा आहेस आणि माझ्यासारखा मदतनीस तुझ्या बरोबर आहे. म्हणजे इथं सुग्रीवाला असे म्हणेल की मी मदतनीस म्हणजे मी एकटा नाहीये, तर माझ्यासारखे म्हणजे माझी पूर्ण वानर सेना पण आहे तुमच्या बरोबर. त्यामुळे तू जिंकण्यास आता पात्र आहेस. हा, पात्र याचा अर्थ म्हणजे आता काही तुला काही मर्यादा नाहीये. हा, तू लायक आहेस, तुला की आता जिंकण्याला काही बाद नाहीये, अडचण नाहीये असं. म्हणजे सर समर्थ आहेस असं पण म्हटलं तर हा, समर्थ आहे. समर्थ, आहेस. हो हो, अगदी अगदी. हा, समर्थ आहेस असं. ठीक आहे, पुढचा श्लोक बघूया आपण. त्यांचा अर्थ जरा सांगणार परत? मतविधेय. हा, म्हणजे हा, मत विधई ही सचिवई ही सार्धम, म्हणजे माझ्यासारख्या. मत म्हणजे माझ्या. हा, हा, माझ्या. मत मत हा शब्द गीतेत पण येतो ना, मत कर्म परमो भव, जसं मी म्हटलं तसं मत म्हणजे माझं. हा,
माझ्यासारखे माझ्या माझे कर्म कर असं तो सांगतो ना. तर हम्म. तर मत विधेयी म्हणजे माझ्यासारखे, विधेयी म्हणजे सारख्या, हा मत विधेयी अच्छा असं. माझ्यासारख्या सचिवासह सचिवही सार्धम. सह पण म्हणू शकला असतात ते, पण अनुष्टुप छंदामध्ये तो छंद जुळवण्यासाठी सार्धम हा शब्द वापरला त्यांनी. अर्थ एकच आहे, सह हम्म. आणि सार्धमचा. तर माझ्यासारख्या हम्म. सचिवासह अरिम जेतुम म्हणजे शत्रूला जिंकण्यासाठी. हम्म, हम्म. ते आपण हम्म. जिंकण्यासाठी असं करूया आपण, म्हणजे ते अजून क्लिअर वेळासाठी होईल. ते हा. आणि हम्म. इह, इह म्हणजे येथे, अर्हसी हम्म. पात्र आहेस, लायक आहेस आहे. असं. हम्म. हम्म. समर्थ आहेस असं. येस येस धन्यवाद. हम्म. पुढचं बघूया, 24वा श्लोक. कोण वाचेल? तर मी वाचू का? हा वाचा. हम्म. नाही, एक मिनिट. नाही पश्यामहम, एक मिनिट. नहीं पश्याम्यहम, पश्याम्यहम, नहीं पश्याम्यहम कंचित त्रिषु लोकेषु राघव गृहीतधनुषो यस्ते तिष्ठेदभिमुखो रणे. हम्म. तर अन्वय वाचतेय. हम्म. एक मिनिट, हे मला थोडं मोठं करा. राघव, मला वाटतं इथं संबोधन असेल ना. राघव हम्म. रणे रा- गृहीत धनुष. तुम्हाला काय सांगितलं? संस्कृत मध्ये शेवटचं अक्षर नेहमी पूर्ण म्हणायचं. हे राघव, राघव, राघव. हे राघव. हा, जर हलंत नसेल तर पूर्ण उच्चार करायचा पूर्णच म्हणायचा. बरोबर, म्हणायचं काय. बरोबर राम, आहे. राघव, राघव. हा. राम, राघव. राघव हम्म. रणे गृहीत धनुष. आता इथं धनुष्य हा म्हणू दे का सर? गद्यामध्ये हो विसर्ग पूर्ण म्हणायचा, पद्यामध्ये तो नियम आहे लागू. गद्यामध्ये. हा. अच्छा अच्छा. राघव रणे गृहीत धनुष ते अभिमुख यः तिष्ठेत कंचित त्रिषु लोकेषु अहम न पश्यामि हि. हम्म. ही हा, तर नाही हे आता अर्थ वाचू का? काय करू? पश्याम्यहम कंचित त्रिषु लोकेषु राघव. गृहीत धनुष सर हे काय समास आहे का? हा, तर आता सांगतो गृहीत मी. धनुष म्हणजे सांगतो मी तुम्हाला. हा, तर हा, हे राघव म्हणजे हे राघव संबोधन आहे. रणे, हम्म, रणे ही रण या शब्दाची सप्तमी, सप्तमी, रणात किंवा सप्तमी, युद्धात. रणात, रणांगणात. हा. आता गृहीत धनुष्य म्हणजे धनुष्य ज्याने हातात धरला आहे तो. हा, तो हा, म्हणजे हा परत कुठला समास झाला? बहुव्रीही. गौरी, म्हणजे ज्यांनी धनुष्य हातात धरलेला आहे तो असं. हं? बरोबर आहे. हं. म्हणजे हा, ते ते म्हणजे कोण? ते म्हणजे जे कुठला शब्द आहे? नाही म्हणजे ते बहुवचन ते 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 म्हणजे म्हणजे सहा तवते मधलं तेच येईल. ते हा, अभिमुख प्रथमा बहुवचन. अभिमुख हा. आता आता यहा, यस्ते मधलं यहा तिष्ठेत. तर यहा म्हणजे जो, जो येतो, पण इथे जे म्हणूया आपण. जो अभिमुख म्हणजे काय? सामोर उभं राहतात. म्हणजे तुला तुझ्या समोर जे येतात, सामोरं येणं म्हणजे तुझ्या अभिमुख म्हणजे तुला फेस टू फेस ज्याला आपण म्हणतो ना, सामोरे जातात. हा. अभिमुख म्हणजे फेस टू फेस. का तुला जे समोर येतात, तुझ्या जे समोर येतात. हा, कंचित, कंचित म्हणजे असा कोणी. असा कोणी. हा, त्रिषु लोकेषु. आता ही कुठली विभक्ती आहे? तिन्ही त्रिषु लोकात. लोकेषु. सप्तमी बहुवचन. सप्तमी बहुवचन. हो. हा, आता इथे आता इथे बघा. लोकेशु, पण त्रिलोकेशु असं नाही म्हणत ते. हा, त्रिषु म्हणजे लोकेशु दोन्हीची म्हणतात. विभक्ती आहे. हा, विशेषण विशेषाची विभक्ती समान लावली विभक्ती. तुम्ही ना. हा, बरोबर. आता त्रिही लोक त्रिषु लोकेशु असं. नुसतं तिथे त्रिही. समास करता आला असता, त्रिलोकेशु असं हा, लोकेशूचं करता आलं. नाही पण कसं आहे माहितीये का? एक म्हणण्याचं हे शब्द पद्धत आहे त्रैलोक्यात, आणि हा हा, तिन्ही लोकात म्हणजे तिन्ही. त्याच्यावर जरा, तिन्ही या शब्दावर हो जरा जोर हो, आहे. म्हणजे तर त्या जोर आहे. दृष्टीने हा, म्हणून ते त्रिषु लोकेशु म्हणजे त्रिलोकेशु त्रि या शब्दांवर त्यांना जोर द्यायचा, म्हणून त्रिषु लोकेशु म्हणून असं. त्रिलोकेशु.
अहम ओके. न पश्यामी, मी कोणाला पाहत नाही तुला असं तुझ्या हा समोर कोणी उभा राहील